झाडाचे बनवायचे ते. आता तुराट्याचे. तुराट्याचे बनवायचे, आता पराठ्याचे बनवायचे. 15 आहे ना आपल्याला हे ह्याच्यामध्ये दिलं ना आपल्या ह्याच्यामध्ये 2020 ला बर. म्हणजे किती वर्ष झाले आता हे आता 4 वर्ष झाले. 2021. नमस्कार मित्रांनो, आज आहे शनिवार. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी दर शनिवारी व्लॉग करणार किंवा मला सुट्टीचा दिवस मिळेल तेव्हा मी व्लॉग करणार. तर आज आहे शनिवार, आज आहे मला सुट्टी. मी थोडं माझ्या कामानिमित्त धारासूरला जात आहे मित्रांनो. धारासूरला एक मंदिर पण आहे, तर त्या मंदिराचं मला वाटतं जीर्णोद्वाराचं पण काम चालू आहे. खूप फेमस मंदिर आहे, गुप्तेश्वर देवाचं मंदिर आहे तिथं. आणि आपल्याला थोडं रुमण्याला पण काम आहे, रुमण्याला पण आपण जाणार आहोत. रुमना गावाला टर्न घेतलेला आहे आता आपण. इकडे रुमना आहे ना, इकडं रुमना आहे, जवळ आहे. रुमना जवळ. आणखी रोड थोडा खराब आहे. रोड थोडा खराब. खराब आहे. रोड का खराब होतो कारण जास्त इकडे काळी माती असते ना. काय दबते रोड. त्यामुळे दबतं रोड, त्यामुळे लवकरात खराब होतो. आणि हेवी गाड्या जात असतील वाळूच्या वगैरे. त्यांचा गंगेचा किनार, गंगेचा पट्टा आहे ना गोदावरी. गावातले घर कसे असतात बघ. ते कापसाच्या काय म्हणतात, तुराट्या कापसाच्या काय असतात, कुडाची घर असतात. कापसाच्या ह्याला कुडं म्हणतात का? अगोदर ते तुरीच्या झाडाचे बनवायचे ते. आता तुराट्याचे बनवायचे, आता पराठ्याचे बनवायले. पराठ्या म्हणतात, राईट. कापसाचे असेच ना वाळलेले. तुम्ही त्या गोष्टीतला त्या सरांचा खूप अनुभव आहे. त्यांनी जसं ते शून्यातून विश्व निर्माण केलं ना, खरंय. त्यामुळं ते सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे त्यांना. सगळं माहित असलं. तुराट्या गार असतात का? ते राहिलेले तसेच. त्यामध्ये ते आमची आई काय करायची, ते सारवण करायची त्या पुढ्या. राईट. माती लावून शेणाची ती सारवण करायची. पाणी बी येत नाही पाऊस जर पडला. राहिलेले काय कधी तुम्ही? आम्ही आता पण राहत होतो आम्ही तसंच. मी तर आता राहतो बी गावाकडे गेला. भारी वाटत. त्यामधून फुल हवा येते, एकदम थंड, एकदम मजेशीर हवा येते त्यामध्ये. पावसाळ्यामध्ये इतकं भारी वाटतं ना, एक नंबर वाटतं. ते सगळं सारवलेलं असतं आणि रूम फ्रेशनर पण मारायची गरज नाही. हो, पावसाळ्यात बाकीचा स्मेल येते. ते आता निघालं सगळं रूम फ्रेशनर. अगोदर ते ऑटोमॅटिक रूम फ्रेशनेस. ते गाईचं शेण ना एकदम हे राहायचं. रोग पण नाही व्हायचे ते पाहत नाही. आता हे पण तर रोड आहे. आता हे फिरून आलो काय आपण? फिरून ह्याच रस्त्याला होतात. ह्याच रस्त्याने आलो तोच. कसं आलो असं? पूल हिर तिकडून आलो ना आपण, वळालो तिथं. आता आपण डोंगरगाव जवळ आहे. डोंगरगाव तिकडे राहिलं. धारासूर. धारासूरला जायचं ना. नाक पुसून घ्या, नाक पुसून घ्या दोघं. थंड बिंड्याचं घ्यायचंय का? मी घेऊ शकतो. सरांना जमत नाही, त्यांनी 2 दिवस नाही घ्यायला पाहिजे थंड. 15 आहे ना आपल्याला हे ह्याच्यामध्ये दिलं ना आपल्या ह्याच्यामध्ये 16 आले 16.5 अर्धे. आता आम्ही आलेलो आहोत धारासूरमध्ये. 16x44 प्लॉट साईज आहे. भैया लोकेशन बघायला आहे वरी. ही ती जागा आहे 16x44 मध्ये.
ती जी जागा बैठलेली आहे आपण 16/44 ह्याच्यामध्ये आपल्याला प्लॅन काढायचा आहे. आणि चला म्हटलं धारासूरमधलं तुम्हाला मी दाखवतो. धारासूरमध्ये गंगा पण जाते, गोदावरी गंगा आहे इथं. आणि एक मंदिर आहे गुप्तेश्वर देवाचं मंदिर, ते पण दाखवणार आहे मी. आम्ही आता आलेलो आहे बघा गोदावरी नदीच्या काठावरती, तुम्हाला दाखवतो मी. हे गोदावरी नदीचं पात्र आहे. खूप सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो. आपण धारासूर इथं आलेलो आहोत आणि हा सुंदर गंगेचा किनारा आपण पाहिला असेल. या गंगेच्या किनाऱ्याच्या पलीकडे सोनपेठ तालुका लागतो आणि या गंगेच्या अलीकडे धारासूर गाव लागतं आणि धारासूर हे गंगाखेड तालुक्यामध्ये येतं. मित्रांनो, या धारासूरला जिल्हा हा परभणी लागतो. याच गंगेच्या तीरावरती गुप्तेश्वर देवाचं मंदिर आहे. आपण पाहणार आहोत तिथं. आणि मित्रांनो, खूप सुंदर असं निसर्गमय वातावरण इथं झालेलं आहे. या गंगेमध्ये पाणी सुद्धा आहे भरपूर. पूर्ण बॅकवॉटर आहे इथं. खूप चांगलं निसर्गरम्य वातावरण आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मित्रांनो. चला तर आपण आता गुप्तेश्वर मंदिराकडे जाणार आहोत. ते मंदिराचं शिखर आहे मित्रांनो हे. मंदिर आहे, आपण पाहू शकता. ते गुप्तेश्वर मंदिर पहिले होतं वाटतं. पहिले असं होतं आणि आता त्याचं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. हेमाडपंथी बांधकाम होतं. आपण पाहू शकता काम कन्स्ट्रक्शन चालू आहे. चला दर्शन घ्यायचं. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे रविवार आणि आता मी जात आहे गावाकडे. काल आपण गुप्तेश्वर मंदिराचा अर्धवटच घेऊ शकलो, कारण तिथं कन्स्ट्रक्शन चालू होतं, बांधकाम चालू होतं मंदिराचं. त्याच्यामुळेच तिथं काही जास्त घेता नाही आलं. आणि नंतर मग आम्ही घरी आलो आणि थोडस काम केलं आणि रेस्ट केला. काही व्हिडिओ नाही घेतला. त्याच्यामुळे आता डायरेक्ट आम्ही आता झालेली आहे मॉर्निंग. आता आम्ही जात आहोत गावाकडे आणि शेतात थोडस कांबे वगैरे आलेले होते, ते तुम्हाला दाखवतो. आता ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. माझ्यासोबत आता भैया पण आहेत. नमस्कार मित्रांनो, आम्ही जात आहोत आता गावाकडे. गावाकडे म्हणजेच माझं गाव आहे. त्या आम्ही जात आहोत शेतामध्ये. आम्हाला आज जी आंबा आहे, आंबा पाडायला लागलेला आहे, तर आम्ही ते आज करणार आहोत आंबा. आणि थोडं एक साईट पण आहे तिथं, त्या साईटला व्हिजिट पण आम्ही देणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि आपल्या मित्रांनो, आता मी साईटवर आलेलो आहे. इथं 30x40 प्लॉट साईज आहे आणि प्लिन बीमचं काम चालू आहे. प्लिन लेवल पर्यंत आलेलं आहे आणि प्लिन बीम टाकले होते. काय बोगस असतं सगळं. 4 कड्यावर बिल्डिंग असतं का सगळं? 4 कडेवर नाही निघायचं, तिकडे टाकावं लागतं. इथे सेप्टिक टँक दिला होता आणि हे किचन आहे. हे एक बेडरूम आहे आणि हे एक बेडरूम आहे. तिथं पायऱ्या आहेत आणि हा हॉल आहे. थांबा, बोल नका मित्रांनो. मी आता आलेलो आहे शेतामध्ये आणि आपल्या आंबे लागलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा, आपण आंबे लावले होते, आंब्याचे झाड शेतामध्ये. हे काय आंबे लागलेले आहेत झाडाला. दाखवा पप्पा, बोला 2 गोष्टी. कसं ह्याचं आंब्याचं झाड हे लावलेलं किती वर्षाखाली लावलं होतं? 2020 ला. बर, म्हणजे किती वर्ष झाले आता? हे आता 4 वर्ष झालेत. 21, 22, 23, 4थं वर्ष आहे. या 4थ्या गेल्या वर्षीच लागलं होतं फळ याला, पण या वर्षी खूप 50, 60, 65 आंबे लागलेली होती अशी. खूप छान केली. आणि हे आंबे मी स्वतः हे झाड लावल्यामुळं आणि आता आंब्याची फळं लागल्यामुळं खूप आनंद आहे. मी लावलेल्या झाडाला आंबे लागले, आम्ही आंबे आज आंब्याचा रस खाता येईल. त्यामुळं
खूपच आनंद वाटत आहे आज ते आंब्याची झाडं बघून, आंबे फळ बघून. असे 40 झाडं लावलेली आहेत तिकडच्या बाजूने दुऱ्यावर लावल्यामुळं काय ह्याचा काय अडचण, शेतामधली शेतीसाठी काही ह्याची अडचण नाही. बांधावर असे लावलेले आहेत असे साईडनं बाजूला असे सगळे आंब्याची झाडं, चिकूचं झाड, त्याच्यानंतर पपई, लिंबुनी, नारळाचे झाड आहेत काही, हे अंजिराची झाड आहेत, हे अंजिरं लागलेली आहे त्याला. जेणेकरून 4 वर्षानंतर मी ते रिटायर झाल्यावर या शेतामध्ये आनंद घेता येईल जीवनाचा. बगीचा अशा पद्धतीनं नियोजन सध्या माझं चालू आहे. असे खूप झाडं या ठिकाणी लावायचे. 1 एकर झाड आपल्याला आता 100 लिंबूंचे झाडं लावायचे आहेत, काही चिकूचे 50 झाडं लावायचे आहेत. 4 वर्षानंतर अजून ते हा फळावर बगीचा तयार होईल. बघूया आता काय काय होतंय ते. निसर्गानं साथ द्यायला पाहिजे. पाण्याची कमतरता आहे, बोर घेत आहोत, पाणी बरोबर लागत नाही. आता यावर्षी पावसाळा चांगला असल्यामुळं पुढे अपेक्षा आहेत. बस बघूया आणि आनंद घेऊया शेतीचा.